बोलने की तू तू बोलने की तू तू बोलने की तू तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा लढा सुरू आहे. अजित पवारांचा विमान अपघात बारामतीत घडल्यानं मुंबईत एफआयआर नोंद होणार नाही असं सांगितलं गेलं. त्यामुळे रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात गेले. यावेळी सोबत युगेंद्र पवारही होते. तर बाहेर कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती. पण बारामतीतही पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलीस ठाण्यात काय घडलं याची त्यांनी माहिती दिली. यावेळी कार्यकर्त्यांचा गराडा होता. पत्रकार परिषद संपली तशी एका कार्यकर्त्यानं रोहित दादा तुम आगे बढ़ो अशी घोषणा दिली. रोहित पवारांनी ही घोषणा ऐकताच क्षणाचाही विलंब न करता ते मागे वळले. कार्यकर्त्याला रोखलं आणि रोहित पवार चांगलेच भडकले. दादा फक्त एकच, ते अजित दादा असं त्यांनी ठणकावून सांगितलं आणि ते निघून गेले. नेमकं काय घडलं तुम्हीच पहा. अजित दादांच्या या केसच्या बाबतीत एक सुद्धा एफआयआर आतापर्यंत झालेला नाही. मुंबईमध्ये कबुतराचा विषय तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. त्यात कबुतर वाचवण्यासाठी एफआयआर झाला. काल कबुतर चोरीला गेली म्हणून एफआयआर झाला. त्याच्याचबरोबर सुशांत सिंगच्या बाबतीत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही त्या सुशांत सिंगला न्याय देण्यासाठी मागे लागली होती. ठीक आहे, सुशांत सिंगचं काय झालं कसं झालं हे बघत राहतील. पण अजितदादांचं काय झालं हे बघण्याची भूमिका जर सत्तेतल्या काही लोकांची नसेल तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. अरे साधा एफआयआर करून देताय तुम्ही. आणि एफआयआर मध्ये आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं. एफआयआर आम्ही दिलेत तुम्हाला पत्रकारांना, तुम्ही वाचा. आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही. बघा, अजितदादांच्या विरोधात या बारामती मतदारसंघातून कोण उभं होतं? युगेंद्र इथं आहे. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं. मला आमदारकीचं तिकीट दादांनी दिलं. आणि राजकारणात आम्ही दोघं येण्यापूर्वी लहानपणीपासून जन्मापासून आम्ही त्यांचे पुतणे. आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलंय हे आम्हाला माहित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी बांधतोय. आता काल अमोल मिटकरींना संधी दादांनी दिली. नायकवडेंना भाषणातून शब्द दिला होता की तुला मी तिथं आमदार बनवतो. दादांनी करून दाखवलं. ते तिथं आले होते. आता बाकीचे काय येत नाहीत हे मी कसं सांगू शकणार? तो त्यांचा तिथं विषय आहे. नाही, पण शोकांतिका वाटते का तुम्हाला? एक सगळी त्यांनी पण यायला पाहिजे या तुमच्या लढ्यामध्ये. त्यांच्या मनामध्ये असेल पण त्यांना येता येत नसेल. काय येता येत नाही मी नाही सांगू शकत. चला, थँक्यू बाबा, थँक्यू बाबा, थँक्यू. तू बोलने की तू तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस.